मस्त प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे. त्यांच्या स्वागताची तर मी गुरुकुल व्यायामशाळेचे अध्यक्ष माननीय श्री तुषार भारती सर यांच्या स्वागतासाठी यश पोता गुलाबाची कळी या गाण्यावरती डान्स. वॉरियर्स स्पोर्ट्स मल्टीपर्पज अकॅडमी द्वारा 5वे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन 21 एप्रिल ते 11 मे च्या या कालावधीमध्ये करण्यात आले होते. या शिबिरामध्ये अमरावती शहर, जिल्हा, नागपूर, यवतमाळ, अकोला, वर्धा अशा जिल्ह्यामधून तब्बल 38 शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, ज्याची संख्या 87 अशी राहिली होती. प्रत्येक वर्षी आम्ही शिबिराचं आयोजन करत राहत असतो. या शिबिरामध्ये काही फेरबदल आम्ही केलं, पण यावर्षी आम्ही त्यामध्ये फेरबदल करत 12 अशा काही विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्याकरिता आम्ही 12 काही बालसंस्कार, आणखी आर्चरी, जिम्नॅस्टिक असे काही वेगवेगळे खेळ या शिबिरामध्ये आम्ही ॲड केले. आणि या शिबिरामध्ये सकाळच्या सत्रात सोबतच बॅडमिंटन, मार्शल आर्ट्स इत्यादी खेळ आम्ही विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा थोडा का होईना पण प्रयत्न केला. कारण की प्रत्येक आज पालकही जाणतात, तर आम्ही प्रशिक्षक म्हणूनही आम्ही जाणतो की वृद्धाश्रमामध्ये तुमचे आई वडील कशा प्रकारे जीवन काढतात, कशा प्रकारे राहतात, ते आम्ही विद्यार्थ्यांना एक पटवून देण्याचा थोडासा का होईना प्रयत्न केला. आणि त्यात आम्ही असं मानतो की त्यात थोडं बहुत तरी यश आलं की काही विद्यार्थी आमच्यासोबत सकारात्मकरित्या बोलले की सर खरंच असं वृद्धाश्रम
मुलांनी पाठ आहे आणि कसे बोलतात ते मुलं बघा. सगळ्यात पहिले सगळेजण ओम म्हणतील, पद्मासनमध्ये बसा. 3 गायत्री मंत्र बोलेंगे सब बच्चे. ओम ओम त्र्यंबकम. ये उत्तर बराबर कौन सी प्रार्थना बोलनी है अपने को, क्या बोलना है? वेरी गुड. चलो सब जने बोलेंगे प्रार्थना. कराग्रे हाँ. इसके बाद में दोनों हाथों का घर्षण करके चेहरे पे लगाना है ना. वेरी गुड. देखो अब इसके बाद में अपने को क्या करना है, क्या करना है इसके बाद. ओम हिरण्य गर्भाय, ओम ह्रीं स्वाहा, ओम ह्रीं गंगाय स्वाहा. ये बोल के क्या करना है अपने को, स्नान करना है ना. उसके बाद में स्नान करने के बाद में कहाँ पे आना है अपने को, घर पे. किसके सामने? वेरी गुड. भगवान के सामने आना है. अपने घर में मंदिर रहता है ना, उसके सामने कैसे खड़े होना है, हाथ जोड़ के. और कौन सा मंत्र बोलना है? हाँ. दूसरी कौन सा बोलना है? हाँ. हाँ. उसके बाद में अपने को कहाँ पे आना है, घर पे. क्या करना है उसके बाद में, पढ़ाई करने बैठना है ना. हाँ. पढ़ाई करते समय कौन सा श्लोक बोलना है? दूसरी कौन सी प्रार्थना है उसके बाद की, सरस्वती की बोलो. हाँ. उसके बाद में कौन सी वंदना, किसकी वंदना करनी है अपने को? गुरु की. वेरी गुड. चलो बोलो गुरु की कौन सी वंदना है? और दूसरी कौन सी बोलना है? गुरु ब्रह्मा उसके बाद में अपने को पढ़ाई होने के बाद में अपने को क्या करना है, खाना खाना है ना. खाना खाना है ना, भोजन करना है. भोजन करते समय कौन सी प्रार्थना बोलनी है? जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उतर भरण नो हे जानिजे यज्ञ कर्म. हाँ. उसके बाद में अपने को खाना खाना है ना. ये बोलने के बाद में खाना खाना है. खाना खाने के बाद में फिर क्या करना है अपने को, शाम को क्या बोलना है? पश्यन्तु
पश्चित्य शांति शांति। इसके बाद में अपने को सबसे आखिरी में क्या करना है? शांति पाठ है ना सबको। शांति शांति वनस्पतेय शांति औषधाय शांति विश्वदेवा शांति ब्रह्मा शांति सर्वत्वं शांति शांति देव शांति। दोनों हाथों का घर्षण करना है और चेहरे पे लगा है ना। ये आप सब श्लोक बोलने के बाद में आपने वो क्या बनना है, इसके बाद में ये सब बोलोगे तो मम्मी पापा को नमस्कार करोगे तो क्या बनोगे? डॉक्टर। परत लहान श्वास घ्या, परत श्वास सोडून खाली. परत सरळ, परत करा, परत खाली, परत अर्धा लासा विश्राम. दोन्ही पाय सोबत. परत धनुरासन. विश्राम. चला उभे हो जा. परत साठी विनय हिमाने यांना आमंत्रण.
त्यानंतर आपल्यासमोर सादर होणार आहे जिम्नॅस्टिकचं प्रात्यक्षिक. क्या हुआ आपको? ठीक है, मैं आपको ड्रॉप दूंगा, लेकिन आप नेक्स्ट टाइम मोबाइल टीवी मत देखना, क्योंकि फिर आपको चश्मा लग सकता है. ठीक है? मैंने बोला था ना आपकी आंखें दुखेंगी, सर दुखेंगे. आप चलो फिर. सेफ्टी बढ़ रही है और मजा भी आ रहा है. ना देखे. धन्यवाद.
पल पल आगे बढ़ता है जा, खुद को मंजिल तक पहुंचा। आज के आगे कल को झुका, सोच न तू अब करके दिखा, जीत न चाहे कर तू यहाँ। And all guests, Umesh sir, Zange madam, Shrikant sir, and my dear friends. My name is Purva Milal Metkar. My school name is Mohanlal Samra Primary School. My camp name is Gurukul Vyamshala. Today I learn here martial arts, kabaddi, badminton, skates, gymnastic, yoga, chess, drama, lathi, etc. In all games with my magic. Before camp in sports game, my idea was not clear, but I joined this camp. Then in sport games, my idea was very clear. Then maths sir came, they teach me maths. Then Om Shanti Om sir and ma'am came, they teach me how to control yourself. Then dancer came, they teach me how to exercise on song. Then we go to trek in my mandir. On Gudi Padwa's day, there are 1,000 lakhs crores kapoors burn. I especially thanks for Tusharji Bhartiya sir for make this camp we students. Thank you. आहे माझ्या शाळेचं नाव मोहनलाल सामरा प्रायमरी स्कूल आहे. आदरणीय मंचावर उपस्थित झालेले पाहुणे, उमेश सर व टीम, माझ्या मित्रांनो व गुरुला ब्रह्मा विष्णूची महेशची उपमा मिळाली आहे. कुल म्हणजे चालत आलेली परंपरा. परंपरा कशाची तर शिक्षाला योग ते शिक्षण देऊन राबविल्या गेले. जसे प्रजापिता ब्रह्मकुमारी जया दीदी व दीपक भैया यांनी समोर मी झुकून नमन करतो व गुरुकुल मध्ये मला प्रवेश मिळाला याबद्दल मी माझे अवाग्य समजतो. धन्यवाद. श्री तुषार भारती सर आणि गुरुकुल अकॅडमीचे गुरुजन श्री उमेश मावळे सर यांना मी नमस्कार करते. माझे नाव भक्ती पिसे आहे. आज तुम्हाला माझ्या गुरुकुल अकॅडमीचा माझ्या मित्रमैत्रिणींसोबत खेळण्यात खूप आनंद झाला. इथे मला खूप काही शिकायला मिळाले. गुरुकुल अकॅडमीच्या शिक्षकांना मी आभार मानते. इथे मी माझे 2 शब्द संपविते. भारत
माता की, भारत माता की, भारत माता की. जय हिंद, जय महाराष्ट्र. वर्गात शिकत आहे. माननीय अध्यक्ष तुषार काका, प्रमुख अतिथी गण व उपस्थित पालक वर्ग, सर्वांना वंदन करून माझे मनोगत व्यक्त करतो. गुरुकुल व्यायामशाळा येथे दिनांक 21 एप्रिलपासून सुरू झालेल्या समर कॅम्पमध्ये मला बरेच काही शिकायला मिळाले. मला जे खेळ माहिती नव्हते त्याचे सुद्धा अगदी चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देती. हसत खेळत असे प्रशिक्षण आमचे आवडते उमेश सर व इतर सरांनी दिले. तसेच माझ्या बालसंस्कारच्या छाया मॅडम यांनी सुद्धा बरेच काही, म्हणजे सकाळी उठल्यावर कराग्रे वस्ते म्हणण्यापासून कसे वागावे, कसे राहावे, जेवण कसे करावे, असे बोलावे याबद्दल संस्कार दिले व श्लोक शिकवले. समर कॅम्पमध्ये खेळा व्यतिरिक्त आमची ट्रिप सुद्धा उमेश सरांनी अरेंज केली. त्यामध्ये आम्ही मातोश्री वृद्धाश्रम येथे गेलो. इथे गेल्यावर एकट्या आजी आजोबांना पाहून मला फार वाईट वाटले, पण त्यांना भेटून आनंदही झाला. त्यानंतर मांजरखेड येथे शिवजीचे दर्शन घेऊन आम्ही मारखेड गार्डनला पोहोचलो. येथे आम्ही खूप धमाल केली, स्विमिंग केली, बोटिंग केली व बरेच काही खेळ खेळलो. जेवण केलं. ट्रेनमध्ये सुद्धा बसायला खूप मजा आली. नंतर आम्ही परत आलो. शेवटचा दिवस असल्यामुळे मला वाईट वाटत होते की आपल्याला आता आपले सर सोबत असलेले मित्र नाही भेटणार. म्हणून सरांना विनंती की परत आपण संध्याकाळच्या वेळी आमच्यासोबत कोणताही एक खेळ खेळून आमचे मन प्रसन्न करावे. धन्यवाद. गुल्हाने. माझं शाळेचं नाव चाइल्ड केअर इंग्लिश स्कूल. सकाळी आम्हाला इथे लाठीकाठीचे स्टारचारी शिकायला भेटते आणि संध्याकाळी आम्हाला स्केटिंग, बॅडमिंटन, मैं चौथी कक्षा में पढ़ता हूँ. मेरे स्कूल का नाम पोद्दार इंटरनेशनल स्कूल है. मैं इस साल गुरुकुल एकेडमी में आया था. इधर पे समर कैंप था. सभी गुरुकुल के सभी गुरुजनों को प्रणाम. इधर पे मैंने बहुत सारे खेल सीखे, जैसे कि बैडमिंटन, स्केटिंग, कबड्डी, कराटे और जिम्नास्टिक. इनसे ये सब मुझे सीखने के लिए ये सब बहुत अच्छे से कर रहे थे और मुझे भी इसमें मज़ा आया. तुषार भारतीय सर को धन्यवाद कि उन्होंने यह गुरुकुल एकेडमी बनाया. धन्यवाद. तरी माझे मनोगत व्यक्त करत आहे. सर्वप्रथम मी माझ्या बुद्धीचे देवता श्री गणेश आणि शक्तीचे देवता श्री हनुमान जीला यांना वंदन करतो आहे. यांना नमस्कार करून माझ्या मनातील भावना व्यक्त करतो. मी जेव्हा सर्वात पहिल्यांदा या समर कॅम्पबद्दल ऐकलं तर मला वाटलं की उन्हाळ्यात सुट्टी तर फक्त मजा करायला असते, तर मग कशा समर कॅम्प जॉईन करायचा. पण जेव्हा कळलं की इथे तर अभ्यास करायचा नाही आहे, इथे तर फक्त विविध स्पोर्ट्स आणि क्रीडा कौशल्य शिकवणार आहेत, तेव्हा असं वाटलं पार पडला. तेव्हा ह्या शिबिरातील उत्साहपूर्ण वातावरण, मुख्य ग्राउंड पाहून मन प्रसन्न झाला. त्याप्रमाणे दिवस कसे संपले ते कळलेच नाही. इथे मला इंटरेस्ट आला की मला माझ्या आई बाबांची, माझ्या लहान बहिणीची दरवेळ विसर पडला. मला हे शिबिर इतके मनापासून आवडले की मी यात प्रावीण्य प्राप्त करण्याचे प्रयत्न करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.
मध्ये आहे शाळा नारायण विद्यालय. आजच्या या समारोपीय कार्यक्रमात मला माझे मनोगत मांडण्यात वागणुकीत वर्तणुकीत बराच बदल झाला. येथील कॅम्पमधील सर मॅडम हे आमच्या शिक्षणाचे महत्त्व कळते, वेळेचे महत्त्व कळले. सर्व कॅम्पच्या सरांचे माझे कार्याचे मी आभारी आहे. आमची सहल मातोश्री वृद्धाश्रम मंदिर आम्ही फिरलो व आम्ही खूप मजा केली आणि आम्ही वापस इथे आलो. थँक्यू. माय स्कूल नेम इज अस्टर इंग्लिश स्कूल. I feel very better in Gurukul Academy. I enjoy in skating, lathi-kati, badminton, and my favorite game is lathi-kati. So I do Gurukul Academy. I very much. केलं नाही ना हे शूटिंग झाली आहे तुझी. मी या छोट्या छोट्या मुलांना सर्वांच्या महेंद्र काकाची मित्र आहे का ते पाहून घ्या. घेतलेला आहे. याचा त्यांचे अगदी मनापासून कौतुक. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय तुषारजी भारतीय व गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष श्री तुषारजीच यांच्यासमोर आपण आज इथे या उन्हाळी शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाला जमलेला आहे. या कार्यक्रमामध्ये त्या उन्हाळी शिबिरामध्ये येथील सर्व शिक्षक वर्गांनी अतिशय परिश्रम करून या विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिलेलं आहे व यांना प्रत्येक गेमबद्दल इथे कबड्डी, धनुर्विद्या, चेस, त्याच्यानंतर कराटे यासारखे खेळ खेळून यांच्या मानसिकदृष्ट्या प्लस शारीरिकदृष्ट्या यांना फार याचा फायदा झालेला आहे. आणि गुरुकुल व्यायामशाळेचे सर्व शिक्षक उमेश सर, पवन सर, श्रीकांत सर, जंगले मॅडम यांनी या शिबिराला दररोज शिकवित असताना आपण कशा पद्धतीने यांनी शिकवलेले आहे आपण इथे येऊन प्रत्यक्ष बघितलेले आहे. मागील 3 वर्षापासून मी स्वतः हा अनुभव माझ्या मुलामुलींमध्ये घेतलेला आहे. त्यांचा मानसिकदृष्ट्या खूप व शारीरिकदृष्ट्या खूप विकास झालेला आहे असा मला अनुभव आलेला आहे. माझ्या मुलाला शाळेची तयारी करताना खूप त्रास देत होतो आणि गुरुकुल व्यायामशाळेमध्ये येण्याकरिता तो जवळपास 15 ते 20 मिनटं आधीच तयार होऊन जातो आणि दोन्ही वेळेस, विशेष म्हणजे दोन्ही वेळेस, सकाळीसुद्धा. आणि माझ्या मागे लागतो की चला पप्पा शिबिराचा वेळ झालेला आहे, चला लवकर पटकन, असं करतो. सांगण्याचे तात्पर्य असे की या शिबिरामध्ये शिक्षक वर्गांनी अतिशय मेहनतीने, अतिशय चांगल्या पद्धतीने, प्रेमाने या विद्यार्थ्यांना जोडून ठेवलेले आहे आणि आपल्या भारतीय संस्कृतीचे त्यांना कसे ज्ञान दिलेले आहे, ते कसे जपून ठेवायचे आहे, कसं वागायचं आहे याच्याबद्दल खूप छान माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिलेली आहे. विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सर्व पालकवर्ग त्यांना दररोज त्यांना जे शिकवलेलं आहे त्याचा त्यांना सराव करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामागे संस्थेचे अध्यक्ष श्री तुषारजी भारतीय यांचा फार मुलाचा वाटा इथे आहे असा मला अनुभवाला आलेला आहे.
श्री तुषारजी भारतीय गुरुकुल व्यायामशाळेच्या विकासासाठी सतत नेहमी धावपळ करत असतात. कधी इथे कधी तिथे कधी तिथे असं करताना मागील जवळपास 5 ते 6 वर्षापासून या शाळेची धुरा त्यांनी चांगल्या पद्धतीने सांभाळलेली आहे. मागील 20 ते 25 वर्षापासून आपण साईनगर सातुर्णा प्रभागाचा विकास काही प्रमाणात झालेला नव्हता. तो तुषारजींनी अवघ्या 5 ते 7 वर्षामध्ये कितीतरी पटीने या वार्डाचा विकास करून दाखवलेला आहे. तो औद्योगिकदृष्ट्या असो की रोड असो की बगीचे असो की LED लाईट असो की लाईट असो, या सर्व गोष्टींचा तर माझ्या दृष्टीने की तुषारजीने तर पुनर्जन्मच करून दिलेला आहे आणि आपल्या जनतेच्या सेवार्थ त्यांनी अर्पण करून दिलेला आहे. एवढेच न थांबता तुषारजींनी आपल्या प्रभागातील मानसिकदृष्ट्या व भौतिकदृष्ट्या कसा विकास प्रत्येक व्यक्तीचा होईल ह्याकरिता अनेक कार्यक्रम इथे अरेंज केलेले होते. या कार्यक्रमाला आपणही स्वतःहूनही भरपूर जणांनी इथे उपस्थिती दर्शवलेली होती. प्रत्येक व्यक्तीकडे तुषारजी जाऊन त्यांच्या समस्या काय त्यांचं त्या समस्यांचं निवारण कसं होईल या पद्धतीने ते सतत नेहमी वारंवार आपल्याशी संवाद साधत असतात. मला तर असं वाटते की अशा कणखर नेतृत्वाला आपल्या प्रेमाचे, सहयोगाचे व आशीर्वादाने तुषारजी भारतीय यांना आपण माननीय आमदार बनवून विधानसभेमध्ये खऱ्या अर्थाने पाठवायचे आहे आणि तिथेच तुषारजीची दृढ नेतृत्वाची जागा आहे असं मला स्वतः वाटते व जनतेचा पूर्ण विश्वास आहे की तुषारजीने विधानसभेमध्ये जायला पाहिजे आणि जनतेच्या आशीर्वादाने नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये ते पूर्ण होण्याचे हे पूर्ण स्वप्न होईल असा मला हा विश्वास वाटतो. त्याच वेळी घटनेदार मतदारसंघाचा खरा विकास होईल याचा जनतेला व मला पूर्ण विश्वास आहे. पुन्हा शिबिरातील या छोट्या मुलांचे कौतुक करतो. त्यांना भावी जीवनासाठी खूप हार्दिक शुभेच्छा देतो व माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. तुषार भाऊ, अध्यक्ष गुरुकुल अकॅडमी, प्रथम नगरसेवक, स्थायी समितीचे माजी सभापती आणि आताच माझे मित्र विधानसभेमध्ये पाठवायचं आहे तर मी त्यांना सहमत आहे आणि मी एक स्टेप पुढे सांगतो की आमदार झाल्यानंतर ते मंत्रीसुद्धा होणार आहेत तर या बाबतीत टाळ्या वाजवायलाच पाहिजे. आणि कुठली शिबिरार्थी आज आपण या समर कॅम्पच्या दिली आणि रोज त्याला सोडवायला यायचो, घ्यायला जायचो तेव्हा माझ्या पुष्कळशा गोष्टी निदर्शनास झाल्या की इथला स्टाफ जो आहे हा म्हणजे कडक शिस्त असं वगैरे नाही, खेळीमेळीनं अगदी सगळं शिकवतात. पहिली गोष्ट म्हणजे आजच्या जमान्याच्या लहान मुलांना कोणीही पालक सरळ विरोध करू शकत नाही की मोबाईल घेऊ नको, खेळू नको. त्याचे परिणाम फार विचित्र आहेत, वाईट आहेत. म्हणून यांना त्यामुळे माझी पुन्हा अशी विनंती आहे की ही परंपरा कायम राहावी. शिबिर कसं झालं हे लहान मुलांनी फार छान पद्धतीने सांगितलेलं आहे आणि आपण त्यांना प्रोत्साहन द्यावं. उपस्थित तुषार भाऊ आणि आपले पेरेंट्स आणि ॲज अ पेरेंट्स म्हणून थोडंसं या प्रशिक्षण बाबतीत 2 वर्षापासून माझा मुलगा ह्या प्रशिक्षण शिबिर घेत आहे आणि ट्रेनिंग घेत आहे आणि मागल्या वर्षीच प्रशिक्षण, शिस्त आणि इथले सर लोक आणि स्टॉफ जे मुलांवर प्रयत्न करतात सुद्धा ह्या प्रशिक्षण शिबिरात त्याला इथे सहभागी केलं आणि तुषार भाऊचं मार्गदर्शन
प्रत्येक गोष्टीसाठी आणि प्रत्येक क्षेत्रासाठी तिथं राहतात. आणि उमेश सर, मॅडम आणि बाकी स्टॉफ आणि त्यांचे सहकारी ते सगळे गेममध्ये आपला मुलगा कोणत्या स्पोर्टमध्ये पुढे जाऊ शकतो त्यामध्ये त्यांना निपुण करावं आणि त्यांना मार्गदर्शन करावं यासाठी प्रयत्न करतात. यासाठी फार चांगला उपक्रम आपल्या एरियामध्ये आपल्या क्षेत्रात तुषार भवन हा चालू केलेला आहे आणि त्यासाठी त्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. आता 4-5 वर्षापासून तर हे चालूच असेल प्रशिक्षण शिबिर. आणि उमेश सर आणि मॅडम यांचं जे मार्गदर्शन या सर्व गोष्टीबाबतीत त्यांनी लक्ष दिलं. तर ह्यामुळं मागच्या वर्षीपेक्षा ह्या प्रशिक्षणामध्ये त्यांचा चांगला सहभाग लागला असं मला वाटतं. आणि मुलांना ह्या प्रशिक्षणामध्ये थँक्यू. नरेंद्र मानेकर, टीम गुरुकुल आणि या ठिकाणी उपस्थित सर्व पालक आणि शिबिरार्थी. जवळजवळ 10 मिनटं कमी आहे आणि आपण 7 वाजतापासून या ठिकाणी बसलो आहे. मला फार कौतुक वाटतं पालकांचं की आपण 3 तास आपण एक वेगळा विचार करून आपल्या मुलासाठी आपण या ठिकाणी देतो. मी आता बघत होतो, या मुलांकडे कमी बघत होतो आणि पालकांकडे मी पहिलेपासून बघत होतो त्यांची रिॲक्शन काय आहे. कारण की या ठिकाणी ज्यावेळी संस्काराचा विषय सुरू झाला, वेगवेगळे श्लोक सुरू झाले, त्यावेळी बघत होतो की कोण मनातल्या मनात म्हणतंय आणि कोण खरं तोंडाने म्हणतंय आणि कोणाच्या गावी सुद्धा नाही असं मी बघत होतो. खरं पाहिलं तर हे दुर्दैव आहे की बालसंस्कार शिबिर हे एखाद्या संस्थेला घ्यावं. सकाळी उठल्यावर कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती कर मुले तो गोविंदम प्रभात, ते खरं दर्शन आहे. हे आई वडिलांनी आपल्या मुलांसमोर म्हटलं तर मुलं बरोबर म्हणतात. पण हे आता या मुलांना शिकवलं आहे खरं आहे. पण हे उतरवल केव्हा? ज्यावेळी आम्ही सकाळी झोपेतून उठल्यावर मोबाईल न बघता ज्यावेळी आपण स्वतः कराग्रे वसते दिव्या दीपत्कार काली कुंडल मोत्यार दिव्याला पाहून नमस्कार हे आम्ही केव्हा मुलांमध्ये उतरवू? जेव्हा संध्याकाळी आम्ही मुलांच्या सोबत देवासमोर असतो. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी दर 3 दिवसाडे चेक करा. डबे चेक करत असताना काय तर मुरमुरे, कुरकुरे, पाणीपुऱ्या, कोरड्या पुऱ्या, चिप्स हे आम्ही काय देतो? काय देतो? म्हणजे असं कदाचित मनाची वेळ येईल की माताने तू वैरी आम्हाला कुठे दिलं होतं? मुलगा आता मैदानावर खेळतोय. आता मुलगा मोबाईलवर नाही खेळत आहे, तो मैदानावर खेळतोय. त्यामुळे त्याला कुठलं फूड दिलं गेलं पाहिजे आम्ही याचा आत्ता विचार. मला आठवतं माझ्या घरी आता माझी बायको तर मुलांनी काही म्हटलं तर म्हणते की मी आता तुला इंडियन पास्ता देतो. म्हणजे काय? कोर्टातली फळं बंद झालं. मुलांना खाऊ घाला ना फार कसं आवडतं. त्यामुळे आपल्या इथे सगळ्यात फास्ट फूड कोणतं आहे तर मुरमुरे, पोहे, तेल मीठ लावून दिले सगळ्यात फास्ट फूड. अजून कुठलं फास्ट फूड आहे? सोसू तर द्या, कळू तर द्या. आणि मग आम्ही तुला हे करावं लागेल आणि तो करत असताना पहिले आम्ही केलं तर ते बरोबर होतं. मला आठवतं की त्यावेळी मी, कारण की पुढे पुढे दिवसेंदिवस ज्या दिशेने आम्ही जातोय हे सगळे झटके जर त्याला सहन करावे लागायची वेळ जर येऊ द्यायची असेल तर त्याला शारीरिकदृष्ट्या मजबूत करावं लागेल. आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत केव्हा होईल? ज्यावेळी तो मैदानावर. आता मी राजकीय क्षेत्रात आहे, प्रत्येक दिवशी झटका बसत असतो. मुलांसाठी जाऊ द्यावं आपण आपल्यासाठी सकाळचा 1 तास आम्ही फिट असलं पाहिजे. आम्ही जर फिट असेल, आई वडील जर फिट असेल तर पोरगा आपण बरोबर फिट ठेवू, त्याला अनफिट होऊ देणार. आता जंगले मॅडम इथे सकाळी योगा घेतात, सकाळी 5:30 6 वाजता. कितीतरी महिला इथे येतात, वेगवेगळ्या प्रकारचा त्यांना आजार असतो. एकदा तुम्ही शेअर करा त्यांच्याशी. आणि म्हणून आम्ही आमच्या शरीराकरता 1 तास दिला गेला पाहिजे. मी इतक्या राजकारणामध्ये आहे, सगळ्या धावपळी आहे. माझं झोपायचं टायमिंग निश्चित नाही आहे, पण माझं उठायचं टायमिंग ते 5:30 निश्चित आहे. आणि मी 6 वाजता वॉकिंगला निघून जातो.
त्यामुळे झोपण्याचं जर आमच्या हाती नाही, उठण्याचं माझं आमच्या हाती आहे की आम्ही केव्हा उठलो. आणि म्हणून माझं पालकांना विनंती आहे की तुम्ही या मैदानात या, इथे या, जेवण झाल्यावर वॉकिंग करायला, वॉक करायला या. त्यामुळे याचा उपयोग हा तुमच्यासाठी आहे, याचा सगळ्यांनी म्हणून उपयोग करावा. आपण केल्यावर आपोआपच मुलं या ठिकाणी करतील. या ठिकाणी जो बालसंस्काराचा जो आपण अभ्यासक्रम दिला आहे तो आपण मुलांकडून करून घ्या, त्याच्यासोबत आपण रिव्ह्यू करा आणि याच्यामध्ये आपण सगळ्यांनी म्हणून इन्व्हॉल्व व्हा. ही गुरुकुल संस्था आपली आहे, मी फक्त हे मॅनेज या ठिकाणी करतोय. या मुलांना आता यांची सवय तुटू देऊ नका. बाहेर गावी गेले तर ठीक आहे, पण आल्यावर त्यांना मात्र इथे घेऊन घ्या. आमचा उमेश आहे, श्रीकांत आहे, ही सगळी टीम, लंगले मॅडम आहेत, हे सगळे या ठिकाणी असतात आणि अतिशय डिवोटीपणाने हे सगळं करतात. जे काही आम्हाला निधी घ्यावा लागतो तो आम्हाला फक्त मेंटेनन्ससाठी घ्यावा लागतो. आमचा याच्यापासून कमर्शियल आहे असं आमचं बिलकुल नाही आहे. त्यामुळे आता एका मुलांनी म्हटलं इथे स्केटिंगचं सुरू करा आणि आम्ही बोलत असताना म्हटलं की इथे पूर्ण हा फ्लोअरच स्केटिंगचा करायचा की जेणेकरून मुलं स्केटिंग आणि तुम्हाला अपेक्षित असणारा हा परिसर आपण नक्कीच करणार आहोत. त्याच्यासाठीच आपण सगळेजण मिळून काम करतो आहे. पुनश्च एकदा आपण आपल्या मुलाला, आपल्या नातवांना या ठिकाणी पाठवलं त्याबद्दल आपलं खरोखरच मी या ठिकाणी आभार मानतो. आणि या गुरुकुलचे सदस्य म्हणून आपण या ठिकाणी यावं, या सगळ्या भागाचा आपण या ठिकाणी असलेल्या सर्व क्षेत्रातला उपयोग आपण करावा एवढीच विनंती आपल्याला करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. थँक्यू. आई वडील आले आहेत का? हा येतो 10 मिनिटांनी, 10 मिनिटात, 10 ते 15 मिनिटात. हा क गटामध्ये प्रथम पॅरेंट्सने पण सोबत यावे. स्केटिंग प्रशिक्षक सौरभ पांडे सर यांना.
विनंती करतो तिचा सत्कार करायचा. आस्था रेठे. त्यानंतर चिन्ह आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री तुषारजी भारतीय सर यांना विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास करण्यात या गुरुकुल स्पोर्ट्स क्लबची स्थापना केली. श्री सौरव पांडे सर, बुद्धिबळ प्रशिक्षक श्री काना मंठाणे सर, बॅडमिंटन प्रशिक्षक श्री ऋषिकेश खानोडे सर, जिम्नॅस्टिक प्रशिक्षक श्री विनय हिमाणे सर, कबड्डी प्रशिक्षक प्रतीक्षा मोहोट मॅडम आणि समीक्षा यश पोंदार सर, ॲथलेटिक प्रशिक्षक यश काष्टे सर, योग प्रशिक्षिका सौ छाया जंगले मॅडम, व्यायामशाळा प्रशिक्षक श्री श्रीकांत ताणाकर सर यांनी आपले कौशल्य पणाला लावून आम्हाला प्रत्येक खेळातील बारकावे समजून सांगितले व त्यात तरबेज होण्यात मदत केली. त्याकरिता सर्व प्रशिक्षकांना मनापासून आभार मानतो. तसेच येथे मैत्री झालेल्या सर्व मित्रांना माझ्या घराची आठवण येऊ दिली नाही याकरता सर्व खेळ शिकवण्याची संधी दिली. अगदी शेवटी माझी आपल्या कार्यक्रमाची अध्यक्ष माननीय श्री तुषारजी भारतीय सर व श्री उमेशजी भोवे सर यांना मी विनंती करतो की तुम्ही तुमच्या गुरुकुल स्पोर्ट्स क्लबची एक शाखा आमच्या वर्धेला पण सुरू करावी. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला यशस्वी होण्याकरिता ज्यांनी मदत केली आहे त्या सर्वांना आभार. फिल्म फोटो स्टुडिओ आहे आपलं साईनगर रविनगर रोडला व्यंकटेश गावांच्या बाजूला. तर तिथून तुम्ही तुमचे फोटोज घेऊ शकता. जर तुम्हाला नंबर वगैरे हवा असता तर